आम्हाला संमिश्र सरकार हवंय, एक व्यक्ती एक पक्ष हे 10 वर्षात दिसून आलंय। महायुतीला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्रित येत आहेत। एकाधिकारशाही देशाला घातक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। हुकुमशहाला स्वीकारणं देशासाठी योग्य नाही आणि संमिश्र सरकार नको असं एकेकाळी वाटायचं, पण संमिश्र सरकारच्या काळात सरकार चांगलं चालतं हे दिसून आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही महायुतीला पाठिंबा दिला असून मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। मोदी नसते तर राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं। कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय हा सुद्धा मोदींनीच घेतला। मोदींचं नेतृत्व खंबीर असल्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदींना गुजरात प्रिय असणं साहजिकच आहे, पण त्यांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यावा असं राज ठाकरे म्हणाले। गडकिल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा, या आमच्या मागण्या कायम आहेत असंही राज ठाकरेंनी सांगितलं। मनसेची उद्या पुन्हा शिवतीर्थावरती बैठक होणार आहे आणि या बैठकीत समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। या समितीमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे आणि दिलीप धोत्रेंचं नाव असण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी शरद पवारांवरती निशाणा साधला। म्हस्केंनी पवारांचा अजाणता राजा असा उल्लेख केला। मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या या अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असा खोचक टोला लगावला होता। यावरून म्हस्केंनी शरद पवारांवरती टीका केली। नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंतांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आणि या बैठकीनंतर उदय सामंतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रत्नागिरी सिंधुदुर्गवरती कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं। फडणवीसांना भेटून कोकणातील मतदारसंघाचा प्रश्न सुटणार नाही असं ते म्हणाले। भंडारा गोंदिया मतदारसंघात आज राहुल गांधींची सभा होत असून पावसातही लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आणि ही लोकसभा निवडणूक महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढवली जाईल। काँग्रेसवरती देशाचा विश्वास आहे असं देखील नाना पटोले म्हणाले। जालन्यातील ओबीसी समाजानं रावसाहेब दानवेंना आव्हान दिलं। ओबीसी समाजाकडून धनगर समाजाच्या दीपक बोराडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून याचा फटका दानवेंना बसण्याची शक्यता आहे। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार आहेत। उद्या अकलूज इथल्या मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावरती शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे। शिरूर तालुक्यातील आमळे गावात पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्याप्रकरणी अमोल कोल्हे आक्रमक झाले। हे पोषण नेमकं कोणाचं, कंत्राटदाराचं की गरोदर माता बाळांचं, असा सवाल विचारत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली। शरद पवारांचा पक्ष फुटला म्हणून त्यांना सोना देखील परक्या वाटायला लागल्यात अशी टीका विखे पाटील यांनी शरद पवारांवरती केली। तर शरद पवारांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही असा हल्लाबोल त्यांनी केला। अजित पवार त्यांच्याच भावंडांची बदनामी करतायत असा आरोप रोहित पवारांनी केला। तर जर त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेत प्रकरण सांगावं, मग जनतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा इशाराही त्यांनी दिला। तर अजितदादांच्या बहिणी सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी फिरल्या आहेत असं देखील ते यावेळी म्हणाले। गजानन कीर्तिकरांवरती वैभव नाईकांनी निशाणा साधला। संजय राऊत, सूरज चव्हाण यांच्यावरती ईडीची कारवाई झाली तेव्हा कीर्तिकरांना दिसलं नाही का? त्यांच्या मुलावरती कारवाई झाली तेव्हा त्यांना दिसलं, मात्र जनता त्यांना जुमानणार नाही आणि जनता त्यांना हद्दपार करेल असा हल्लाबोल त्यांनी केला। एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवरती असले तरी गिरीश महाजन सातत्यानं खडसेंवरती टीका करताना दिसतात। मात्र एकनाथ खडसेंनी महाजनांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं, त्यामुळे खडसे भाजपात आल्यानंतर महाजन आणि खडसेंमधलं वैर संपणार की दोघांमधला संघर्ष असाच राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला केजरीवाल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी आणि आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत। ते भाजपात का गेले याचं कारण त्यांनी स्वतःच सांगितलंय। देवेंद्र फडणवीस मागे लागले होते त्यामुळे मी भाजपात गेलो असं नारायण राणे म्हणाले। गद्दारांना फोडायचं आणि निष्ठावंतांच्या अंगावरती सोडायचं ही भाजपची मुघल नीती पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मात्र गद्दारांना गाडणारी ताकद आजही मुंबईत आहे असं म्हणत विनायक राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। राज्यभर ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालं तिथे तातडीचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली। नुकसानीचा अहवाल आचारसंहिता संपण्यापूर्वी पोहोचला पाहिजे, जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देता येऊ शकतो असं देखील अनिल पाटलांनी म्हटलं। मी प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक निर्णय घेतो आणि पद मिळवायचं असेल तर त्या पदासाठी लायक बनतो असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं। त्यांच्या या विधानानं चर्चांना उधाण आलंय।
लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. खासदार भावना गवळी आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापलं गेल्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून त्या नॉट रिचेबल असलेल्या भावना गवळी या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असून पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उद्योजकांसोबत संवाद साधतायत. मुंबईच्या मालाड पश्चिम येथील हॉटेलमध्ये बैठक होतीये. भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव सुरू असल्याचं बघायला मिळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार कोकण दौऱ्यावरती आहेत आणि कोकणातून शिवसेनेचे किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार करतायत. महाविकास आघाडीनं संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शाहू महाराजांचा अवमान केल्यानं ही तक्रार करण्यात आली असून महाडिक यांनी 5 कोटींचा आमिष दाखवल्याचा दावा देखील या तक्रारीमधून करण्यात आलाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील सेंदूरवाफा साकोली इथे जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस उमेदवार प्रशांत बाडोळे यांच्या प्रचारासाठी सभा होणार असून जवळपास 50,000 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये काही किंमत नसल्याचा आरोप आत्रामांनी केल्यानं खळबळ माजली. मुलीला तिकीट मिळावं यासाठी वडेट्टीवार 10 दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याचं त्यांनी म्हटलं. तर मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज आहेत आणि त्यामुळे ते चंद्रपुरात फारसं काम करत नसल्याचं आत्राम म्हणाले. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या आरोपांवरती विजय वडेट्टीवारांनी सडकून टीका केली. माझ्या मुलीला तिकीट दिलं नाही हा पक्षाचा निर्णय आहे, पण मी सत्तेसाठी लढणारा नाही, पक्षाच्या विचारधारेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे आणि आत्रामांसारखा मी लाचार नाही असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला. अहमदनगरच्या मतदारसंघात ऑडिओ क्लिपमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गुन्हेगार सांभाळण्याची मानसिकता असणाऱ्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. तर जे चुकीचं वागतात त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत निलेश लंकेंनी पलटवार केला. धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी गौप्यस्फोट केला. 2019ला अजित पवारांच्या सहमतीनं राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केल्याचा त्यांनी दावा केला. अजित पवारांनी आधी आम्हाला पाठवलं, मग ते स्वतः आले, तर आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. तर मल्हार पाटलांच्या वक्तव्यावरती ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केला. 2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र चालू होतं का याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावं असा इशारा त्यांनी दिला. रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र तसं न झाल्यानं नाराज असलेल्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न मिळाल्यानं अभय जगतापांनी बंड केलंय. माढ्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गटात मोठी फूट पाहायला मिळते. अभय जगताप यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शरद पवार अभय जगतापांची नाराजी दूर करतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या घर वापसीबद्दल वक्तव्य केलं. राष्ट्रवादीतील जिल्हास्तरीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना एकनाथ खडसेंचे विचार आवडत नसतील म्हणून एकनाथ खडसेंनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा असं वक्तव्य त्यांनी केलं. 2014 साली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात झालेला माझा पराभव आजही मी विसरलेलो नाही. माझा तो पराभव म्हणजे अपघात होता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं. आमदार असताना मी केवळ माझा निधी वापरला नाही तर राज्यसभेचे खासदार प्रितेश नंदी यांच्यासह अनेक आमदारांचा निधी वापरला असं म्हणत राणेंनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रचारात मग्न असताना बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी मात्र प्रचार दौरे रद्द केलेत. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेते शेताच्या बांधावरती पोहोचलेत आणि प्रचारापेक्षा शेतकरी महत्त्वाचे असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं. कल्याणच्या चिकनघर परिसरातील महिला पाणी टंचाईमुळे त्रस्त झाल्यात. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून या भागात कमी दाबानं तर कधीकधी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असतो. दिवसभरातून किमान 2 तास तरी पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी महिलांनी केली आहे. जळगावच्या यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय. गारपिटीमुळे शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या झाल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय. सलग 16व्या दिवशी मनमाड बाजार समितीतील लिलाव ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागलाय. दरम्यान बाजार समितीनं व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन लिलाव सुरू करा अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिलाय.
बुलढाण्यात वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। देऊळ गावातील दुकानांचे पत्रे पत्त्यासारखे वाऱ्यावर उडाल्याचा व्हिडिओ दिसतोय आणि वादळी वाऱ्यांची तीव्रता लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी नागरिकांकडून केली जाते। जळगाव जिल्ह्यातील काही गावांसाठी गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आलं। 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। तऱ्हाडी, विखरण, जवखेडा शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांद्यासह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। बीडच्या धारूर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे धुनकवड गावातील 7 एकर आंब्याच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। गोंदिया जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका मका पिकाला बसलाय। भिजलेल्या मक्याला रस्त्यावरती वाळत घालण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। वाशिमच्या मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगळूरपीर या भागांना वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून ज्वारी, हळद, मूग, पपई, आंबा, संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसते। अकोल्यात गेल्या आठवड्यात 42 अंशांवरती तापमान गेल्यानं उष्णतेची समस्या उद्भवू लागली आहे, त्यामुळे अकोलेकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं हैराण केलंय। हातातोंडाच्या आलेल्या फळबागांचं नुकसान होताना पाहून शेतकरी हवालदिल झालाय, तर तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। पेण पनवेलमध्ये ग्रामीण विभागात विजेचा लपंडाव सुरू आहे। दिवसातून अनेक वेळा वीज जात असल्यानं नागरिक संतापलेत। तांत्रिक बिघाडाचं कारण सांगून छुप भार नियमन सुरू असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जातोय। धाराशिव बाजारात तुरीच्या भावात वाढ झाली असून तुरीला 11,800 रुपयांचा भाव मिळतोय। मात्र तुरीची आवक कमी झाली आणि तुरीची मागणी मात्र सातत्यानं वाढत चालली आहे। जालना तालुक्यातील रोहिलागड शिवारातून 4 किलो गांजा जप्त करण्यात आला। लिंबाच्या झाडाखाली पिवळ्या पिशवीत गांजा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई झाली। जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला भर दिवसा गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आलाय। अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या प्रियसीला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच अटक केली। शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यास 30% नफा मिळवून देतो असं म्हणत IT इंजिनियरची फसवणूक केल्याची घटना हिंजवडीत घडली। सोशल मीडियाद्वारे बनावट लिंक पाठवून फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली। 42 टोळ्यांमधील 114 जणांवरती जिल्हाभरातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आणि त्यातील 39 आरोपींना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी इथे पत्नी आणि 9 महिन्यांच्या मुलीची पतीनेच हत्या केली। ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचा अंदाज आहे, तर दोघींचा खून केल्यानंतर पतीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। गाझामध्ये हमासनं पकडलेल्या पोलिसांच्या सुटकेसाठी आंदोलकांनी शुक्रवारी तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासाबाहेर रॅली काढली। आंदोलकांनी पोलिसांचे मोठे फोटो हातात घेतले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। इस्रायली व्याप्त वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षामध्ये शुक्रवारी पहाटे 2 पॅलेस्टिनी ठार झाले। ठार झालेल्यांपैकी एक स्थानिक कमांडर मोहम्मद दाराघमे असल्याचं इस्लामिक अतिरेकी गट हमासनं सांगितलं, तर तुबास शहर आणि अल फरा शेजारील निर्वासित छावणीमध्ये हा हल्ला झाला।